22 एप्रिलच्या नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाने एक गंभीर वळण घेतले। 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर आरोप करत त्यांच्या भूमिकेचा निषेध सुद्धा केला। भारताने 23 एप्रिल 2025 रोजी सिंधू जलसंधी करार निलंबित केला, ज्यामुळे पाकिस्तानला चेनाब नदीतील पाणी पुरवठ्यात 90% घट झाली। या पावलामुळे दोन्ही देशातील जलसंसाधनावरून आता तणाव निर्माण झाला। यानंतर 7 मे 2025 रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या काश्मीर आणि पंजाब प्रांतातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये भारताने स्कॅल्प आणि AASM हत्यारांचा सुद्धा वापर केला। या कारवाईत पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश न करता फक्त दहशतवादी गटांवर भारताने लक्ष केंद्रित केलं। या संघर्षामुळे दोन्ही देशातील हवाई लढाया झाल्या। 6 मे रोजी 125 भारतीय आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांनी 1 तासाहून अधिक काळ लढाई केली। या लढाईत भारताच्या 3 रायफल आणि 1 MiG-29 विमानाचा समावेश होता, ज्यात 1 रायफल विमान नष्ट सुद्धा झालं। सध्या सीज फायरमुळे हे युद्ध जरी थांबलं असलं तर भारत आणि पाकिस्तानच्या पाठीमागचे अनेक युद्ध झाले, त्याचा इतिहास काय ते जाणून घेऊया। भारत आणि पाकिस्तान यांच्यात आजपर्यंत प्रमुख 4 युद्धे झाली आहेत। 1947, 1965 आणि 1971 तसेच 1999 मध्ये कारगिलमध्ये। प्रत्येक युद्धाचे कारण वेगळे असले तरी त्यांचे परिणाम केवळ सैन्य पराक्रमापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर, सीमांवर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि देशातील आत्मविश्वासावर खोल परिणाम झाला। यामध्ये 1947 ते 1948 मध्ये झालेल्या पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने कबिलाई सैनिकाच्या मदतीने काश्मीरमध्ये अतिक्रमण केलं। यामध्ये भारताने श्रीनगर आणि आसपासच्या भागाचे संरक्षण सुद्धा केले आणि जम्मू काश्मीरचा भारतात विलय केला। यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा कायदेशीर मालकी हक्क सुद्धा सिद्ध केला। तरीही युद्धाची अखेर संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपामुळे झाली आणि काश्मीरचा काही भाग अद्याप पाकिस्तानच्या ताब्यात आहे, जो आज पाक अधिकृत काश्मीर म्हणून ओळखला जातो, त्यालाच आपण POK सुद्धा म्हणतो। त्यानंतर 1965 चे युद्ध संपूर्ण देशाच्या सैनिकी सज्जतेचे एक प्रतीक ठरले। पाकिस्तानच्या ऑपरेशन जिब्राल्टरच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न भारताने खोल ठरवला। भारताने पाकिस्तानच्या अनेक भागावर नियंत्रण मिळवले। युद्ध संपल्यानंतर ताशकंद करारानुसार हे भाग परत केले गेले, परंतु या युद्धानंतर भारताला लष्करी दृष्टिकोनातून आत्मविश्वास आणि सज्जतेचा एक मोठा अनुभव यावेळी मिळाला। त्यानंतर येतं 1977 मध्ये भारत पाकिस्तान युद्धात एक नवीन देश बांगलादेश निर्माण केला। हे युद्ध म्हणजेच भारताच्या लष्कराचे आणि नेतृत्वाचे उत्तम उदाहरण होते। लाखो बंगाली निर्वासित भारतात आले होते आणि त्यांची सुरक्षा हे भारताचे कर्तव्य बनले होते। या युद्धात भारताने पाकिस्तानच्या 90,000 पेक्षा जास्त सैनिकांना बंदी बनवले आणि फक्त 13 दिवसात युद्ध जिंकून बांगलादेशची निर्मिती केली। हे भारताचे सर्वात मोठे सामरिक यश सुद्धा मानले जाते। आणि यानंतर येतं युद्ध कारगिलचं। 1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानने फसवणुकीचे भारतीय हद्दीत घुसखोरी केली, परंतु भारतीय जवानांच्या पराक्रमामुळे आणि योग्य लष्करी धोरणामुळे भारताने त्या सर्व बंकर पुन्हा ताब्यात घेतले। यामध्ये भारताला जागतिक पातळीवर मोठा नैतिक पाठिंबा सुद्धा मिळाला आणि पाकिस्तानची प्रतिमा यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब झाली। जर आपण सगळंच एकूणच पाहता या युद्धात भारताला भौगोलिक विस्तार फारसा मिळाला नसला तरी सुद्धा देशाचा सैनिकी आत्मविश्वास, जागतिक स्तरावर विश्वासार्हता आणि नागरिकांमध्ये एकता आणि आक्रमणाला उत्तर देण्याची तयारी ही महत्त्वाची साधने मिळाली। भारताने प्रत्येक वेळी शांततेस प्राधान्य दिलं असलं तरी देशाच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड सुद्धा केली नाही, हे या सर्व युद्धांमधून स्पष्ट होतं।